चलो स्टार्ट करूया. तर वेक्टरच्या अकॉर्डिंग लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲप्लिकेशनसोबत कोलिनियर आणि कोप्लेनर वेक्टर पाहिलं होतं. सो त्यामधलेच काही क्वेश्चन्स आहे. ठीक आहे, क्वेश्चन तुमच्या समोर आहे. ए बी सी आर द डिस्टिंक्ट निगेटिव्ह नंबर्स. ठीक आहे, ए बी सी आर द डिस्टिंक्ट निगेटिव्ह नंबर्स इफ द व्हॅल्यू ऑफ, पाहता, इफ द वेक्टर ए, टोटल 3 इक्वेशनचे वेक्टर्स गिवन आहेत, लाइज इन अ प्लेन. हे इम्पॉर्टंट आहे. हे जे 3 वेक्टर्स आहे, लाइज इन अ प्लेन, याचं मिनिंग काय? याचं मिनिंग आहे ते सेम प्लेनवर लाइज करताय, दॅट इज अ कोप्लेनर. ठीक आहे, आता पहा कोप्लेनर वर्ड कुठे झाला नाही, पण त्याचं मिनिंग हेच आहे. सो हे कोप्लेनर वेक्टर बेस आहे. नाउ सिन्स कोप्लेनर वेक्टर, काल आपण पाहिलं होतं कोप्लेनर वेक्टर म्हणजे त्याचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट किंवा बॉक्स प्रोडक्ट काय असतो? 0. बस हे स्ट्रक्चर आता आपण असं सॉल्व करू शकतो आहे डिटर्मिनंटच्या बेसवर. कोएफिशिएंट नोट करायचे आहेत त्यांचे. ठीक आहे, हे सॉल्व करून तुम्हाला एक इक्वेशन भेटेल. त्या इक्वेशनच्या अकॉर्डिंग आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे की सी इज अ जॉमेट्रिक मीन ऑफ ए बी, अरेथमेटिक मीन ऑफ ए बी, हार्मोनिक मीन ऑफ ए बी किंवा नॉट अरेथमेटिक मीन ऑफ ए बी, असं स्ट्रक्चर दिलेलं आहे. ठीक आहे, याला अजून एक काही ऑप्शन पण बनवता येतात. आत्ताच 24मध्ये याचा ऑर क्वेश्चन आलेला आहे. क्वेश्चनमध्ये हे सर्व सेम आहे, फक्त ऑप्शन चेंज आहे. ते ऑप्शन पण मी बाजूला नोट करतो आहे. पहिले तुम्ही हे सॉल्व करणार. MST-CET 25चाच क्वेश्चन आहे. त्यामध्ये ऑप्शन ए ABC आर इन AP. नाउ BAC आर इन GP. Then ACB are in GP and option D है ABC are in HP. ठीक है, रिसेंट आलेला जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन आज आहे, ऑप्शन हे चेंजेस आहे. तर याचं मिनिंग काय ते पण पाहूया. पहिले आपण याला सॉल्व करतो आहे. नाव डिटर्मिनंट b minus 0, then b0, b0, then b and हा पण 0 आहे. and last parameter c. c घेतला तर c आणि हा पण c आहे. ओके, AAC 1K. यामध्ये जेचा इलिमेंट 0 आहे, केचा कोइफिशियंट आहे, त्याच्यानुसार थोडेसे चेंजेस होते. नाव A0 C, त्याच्यानंतर मिडल टर्म घेतली तर BC आणि लास्ट टर्म C0. नाव हे स्ट्रक्चर आहे -AC -AB प्लस AC प्लस C² इज इक्वल टू 0. सो आता ह्यामध्ये प्लस AC मायनस AC कॅन्सल होतो आहे. -AB प्लस C² इज इक्वल टू 0. सो C² इज इक्वल टू AB येतं आहे. सांगा हे कसलं स्ट्रक्चर आहे? ॲरेथमेटिक प्रोग्रेशनचं पण असंच असतं, जॉमेट्रिक प्रोग्रेशन आणि मीन पण असंच असतं. म्हणजे मीन आणि जनरल प्रोग्रेशन थोडेफार चेंजेस आहे. हे सांगा आता हे स्ट्रक्चर AP मध्ये असतं की GP मध्ये? हां, GP मध्ये आहे. म्हणजे आता C हा GP मध्ये. सांगा आता ऑप्शन काय असलं पाहिजे? C is a geometric mean of
ए बी. तर ह्यापैकी कोणतं ऑप्शन असेल ते सांगा आता. ठीक आहे, याचं तर आन्सर आलं आहे, जो क्वेश्चन होता. बट जो रिसेंट आलेला क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये ऑप्शन असे जी पी आहे, म्हणजे या दोघांपैकी एक आन्सर आहे, बी किंवा सी. ठीक आहे, काय आन्सर असलं पाहिजे? ऑप्शन सी. तर पॉईंट टू रिमेंबर, याच्यात बेसिक रूल आहे, जर ए बी सी, पॉईंट लक्ष द्या, ए बी सी ए पीमध्ये असतील तर मिडल टर्म ट्वाईस बी इज इक्वल टू ए प्लस सी असतो. ठीक आहे, ए पीचं हे झालं. मग आता तुम्ही विचार करा, मिडल टर्मच्या जागी काही दुसरं घेतला, समजून घ्या मी इथे आता बी घेतला असता, इथे ए घेतला असता, तर ट्वाईस एची व्हॅल्यू बी प्लस सी आली असते. ठीक आहे, मग आता जी पीच्या अकॉर्डिंग ए बी सी हे जर जी पीमध्ये असतील, हे आपण आधी पण पाहिलं आहे, हे जर जी पीमध्ये असतील तर याचं रिलेशन बनतं ट्वाईस बी स्क्वेअर ओनली बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी. पाहून घ्या जरा, मिडल टर्मच्या बेसवर येतं. मग आता हेच जर ह्या टाईपमध्ये आलेलं आहे, ए सी बी हे जर जी पीमध्ये असतील तर याचा फॉर्म्युला असला पाहिजे सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी, जो आलेला आहे. ठीक आहे, एक बाजूला लागल्यास नोट करू शकता. सो सिक्वेन्स त्याच्याने डिसाईड होती, म्हणजे सिक्वेन्स आपण कोणती पण नाही घेऊ शकत. नेक्स्ट क्वेश्चन. The unit vector perpendicular to each of the vector a plus b, a minus b, where a and b आपल्याला given आहे. ठीक आहे, लक्ष द्यायचं जरा. परपेंडिक्युलरची कॉन्सेप्ट आली. फक्त आता त्यांनी देताना युनिट वेक्टर, एक वेक्टर आहे ज्याला आपण एन कन्सिडर करतोय, इज अ परपेंडिक्युलर टू ए प्लस बी ए मायनस बी. पण यांना ए प्लस बी ए मायनस बी केला तर आय जे केच भेटेल, म्हणजे एक लाईनचंच इक्वेशन भेटेल. तर त्याला मी असं नोट केलं आहे, लेट एन बार इज अ परपेंडिक्युलर टू
L1 अँड L2. जर n म्हणजे वेक्टर हा परपेंडिक्युलर असेल L1 L2ला तर हे आपण आधी पण सॉल्व केलं आहे. काय परपेंडिक्युलरचं बेसिकली आपण असं स्ट्रक्चर ड्रॉ करतो. जर हा n वेक्टर याला जर परपेंडिक्युलर L1ला L2ला तर त्याचं आपण इक्वेशन फाइंड करू शकतो. आहे परपेंडिक्युलर म्हणजे क्रॉस प्रोडक्ट. ठीक आहे, क्रॉस प्रोडक्टच्या बेसवर म्हणजे आपलं जे आन्सर येणार आहे याचा आन्सर तुम्हाला वेक्टर n इज इक्वल टू L1 क्रॉस L2 ने भेटणार आहे. सो L1 क्रॉस L2 फाइंड करण्यासाठी तुम्हाला डिटर्मिनंट यूज करावा लागतो. बट त्याच्या आधी L1 L2 माहीत पाहिजे. L1 L2 कोण आहे? a प्लस बी ए. त्यांनी a प्लस बी ए मायनस बी दिलं. मी जरी ते असं नोट केलं असतं a प्लस बी ए मायनस बी थोडंसं कन्फ्युजन झालं असतं म्हणून हे नोट केलं आहे. मग आता a प्लस बी ए मायनस बी फाइंड करून टाकू. नाव a प्लस बी ॲडिशन 1 प्लस 3 4i 1 मायनस 2 मायनस j 1 प्लस 5 6k a मायनस b 1 मायनस 3 मायनस 2i 1 मायनस मायनस पाहता हे a मायनस बी घेतो आपण. 1 मायनस मायनस केला तर हा प्लस झाला 3j 1 मायनस 5 मायनस 4k. ठीक आहे, असं स्ट्रक्चर आलं आहे. सबस्ट्रॅक्शन फक्त 1 मायनस 2 झाला 1. ठीक आहे, सो याच्या थ्रू आता आपण हे इक्वेशनचं स्ट्रक्चर फाइंड करतो आहे. वेक्टर n फाइंड करतो आहे आणि त्याचा युनिट वेक्टर फाइंड करायचा आहे. आता युनिट वेक्टरसाठी असं स्ट्रक्चर लागतं. याचा जर आपल्याला युनिट वेक्टर फाइंड करायचा असेल सो मॅग्निट्यूड ऑफ पोझिशन वेक्टर डिवाइड बाय पोझिशन वेक्टर डिवाइड बाय इट्स मॅग्निट्यूड. तर पोझिशन वेक्टर पहिले आपण फाइंड करतो आहे. मॅग्निट्यूड सारखाच दिला आहे सर्व ऑप्शनमध्ये म्हणजेच त्याला फाइंड करण्याची तशी गरज पडणार नाही. नाव वेक्टर n इज इक्वल टू L1 क्रॉस L2. वेक्टर n i j k L1 क्रॉस L2. जस्ट कोइफिशिएंट ऑफ L1 L2 नोट करायचे आहेत. सो 4 मायनस 1 6 4 मायनस 1 6 अँड मायनस 2 3 मायनस 4 यांना सॉल्व करून टाका. Now vector n is equal to करा सॉल्व. Now 4 18 that is a minus 14. बस सिक्वेन्समध्ये मायनस 14 आहे. नाव मायनस 8 मायनस 16 अँड मायनस 12 मायनस 16 प्लस 12. सो हा असणार आहे मायनस 4. सो मायनस मायनस प्लस होऊन जाईल आणि लास्ट पॅरामीटर (12) ठीक आहे, याच्या थ्रू फायनली आन्सर भेटतं. एन कॅप इज इक्वल टू मायनस 14 i कॅप. सो मायनस 4 मायनस मायनस हा प्लस 4 जे कॅप अँड प्लस 10k कॅप. ठीक आहे, आपला हा वेक्टर आला आहे. याचा आपल्याला युनिट वेक्टर विचारला आहे. सो युनिट वेक्टर तसं फाइंड करण्याची गरज पडणार नाही. रिझन आहे हेच आपला आन्सर आहे. न्यूमॅरेटरमध्ये जे इक्वेशन हे मॅच करतं आहे डिवाइडमध्ये यांचा मॅग्निट्यूड यांची स्क्वेअरिंग केलं तर आन्सर भेटेल. चेक करा हेच इक्वेशन कुठे आहे. मायनस 14 प्लस 4 10 डिवाइडमध्ये 300n याचा स्क्वेअर केला तर तुम्हाला बरोबर ते स्ट्रक्चर भेटून जाईल.
10K. आता आपण काही स्क्वेअर करत नाही, बट इन केस स्क्वेअर केला तर -14 स्क्वेअर, 4 स्क्वेअर, 10 स्क्वेअर. तुम्हाला याचा आन्सर √312 भेटेल. नाव पुढचे जे काही क्वेश्चन्स आहे ते डिपेंड करतात डायरेक्शन रेशोज अँड डायरेक्शन कोसाइन याच्या बेसवर, जे आपण ऑलरेडी पाहिलं आहे. ठीक आहे. सो डायरेक्शन रेशो अँड डायरेक्शन रेशो म्हटलं तर ABC, डायरेक्शन कोसाइन म्हटलं तर LMN. सो डायरेक्शन कोसाइनचं आपल्याला पहिले हे माहिती आहे, अल्फा बीटा गॅमा इज अ अँगल बिटवीन दी लाईन अँड ॲक्सिस, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस झेड ॲक्सिसच्या अकॉर्डिंग येतात. त्याचं हे रिलेशन आहे आणि हा फॉर्म्युला आपण यूज करतो इफ डायरेक्शन रेशोज गिवन असतील तर कोसाइन भेटतात. ठीक आहे. एक बाजूला फक्त हे नोट करून घ्या, हे जसं लागेल त्या ठिकाणी आपण नोट करणार आहोत. टायटल प्लेस करा डायरेक्शन कोसाइन. याची ॲनॉलॉजी सर्वात महत्त्वाची आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ क्वेश्चनमध्ये याच्यानेच बरेचसे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता. पाय XYZ लक्ष द्यायचं आहे. पाय एक लाईन समजून घ्या, आपल्याला गिवन आहे. लाइन लाइज करते YOZ प्लेन मध्ये. कॉन्सन्ट्रेट आहे. ही लाइन लाइज करते YOZ, टोटल 3 प्लेन आहे, XOZ, XOY, YOZ आणि XOZ. आता ह्या लाईनचं कुठलीच कंडिशन गिवन नाही, कुठलीच कंडिशन गिवन नसेल तर अँगल बिटवीन लाईन अँड एक्स ॲक्सिस, ज्याला अल्फा म्हणतात, अँगल बिटवीन वाय ॲक्सिस अँड लाईन बीटा अँड गॅमा, ह्यांची बाय डिफॉल्ट व्हॅल्यू 90 डिग्री असते, कुठलीच कंडिशन गिवन नसेल तर. मग आता कंडिशन काय समजून घ्या. कंडिशन गिवन असेल, आता किती असते बाय डिफॉल्ट विदाउट कंडिशन 90 डिग्री. अँड कंडिशन गिवन असेल, आता कंडिशन आहे फॉर एक्झाम्पल YOZ लाईन त्याला बायसेक करते, 2 इक्वल पार्ट्समध्ये बायसेक करते. मग आता काय झालं, बायसेक करते तर असं 90 डिग्री, हे सर्व ॲक्सिस जे एकमेकांचे 90 डिग्रीमध्ये असतात. ठीक आहे. आणि बाय डिफॉल्ट ह्या लाईनसोबत अँगल बाय डिफॉल्ट 90 डिग्रीज असतो. बट जर एखादी कंडिशन आली, आता कंडिशन काय आली की YOZ हा प्लेन ह्या लाईननी बायसेक होतोय, म्हणजे हा किती झाला आता 45, हा 45. बट याचं काही कनेक्टिव्हिटी नाही, तर हा किती राहील बाय डिफॉल्ट जो असतो तो 90. समजतंय. किंवा अजून काही कंडिशन असू शकतात. ठीक आहे. समजून घ्या. कंडिशनच्या अकॉर्डिंग जी लाईन आहे, पहिली लाईन आहे,
लाईन ह्या प्लेनमध्ये एक्स ओ झेड, एक्स ओ झेड प्लेनमध्ये आणि ती झेड ॲक्सिस सोबत अँगल क्रिएट करते. झेड ॲक्सिस म्हटलं तर अल्फा बीटा गॅमापैकी काय? गॅमा. अल्फा म्हटलं तर अँगल बिटवीन एक्स ॲक्सिस अँड लाईन, बीटा म्हटलं तर लाईन आणि वाय ॲक्सिस, गॅमा म्हटलं तर झेड आणि लाईन. आता झेड आणि लाईन आहे ना, तर त्यांनी याच्यातला अँगल फॉर एक्झाम्पल 30 डिग्री गिवन आहे. गॅमा इज अ 30 डिग्री. आणि ती लाईन कुठे लाईज करते ती पण सांगितलं. लाईन कुठे लाईज करते? एक्स ओ झेड. म्हणजेच तुम्ही विचार करा, बाय डिफॉल्ट आता हा 90 डिग्री असतो, 30 गेला तर हा जो आहे ज्याला आपण अल्फा म्हणतो, अँगल बिटवीन एक्स ॲक्सिस अँड लाईन, अल्फा किती असेल? 60 डिग्री. टोटल किती राहतो? 90. म्हणजे याच्यात ही लाईन कोणासोबत अँगल क्रिएट करते? झेड ॲक्सिस आणि वाय. हा, झेड ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस सोबत. पण वाय सोबत आहे का? वाय सोबत नसेल तर तो अँगल काय घेणार? ओके, आत्ताच मी सांगितलं, ज्याचं कनेक्शन नाही आहे तो बाय डिफॉल्ट किती डिग्री असतो? 90 डिग्री असतो. ठीक आहे, तर कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. कॅल्क्युलेट केलं, कॅल्क्युलेट ह्या फॉर्म्युल्याने करतो आपण, आन्सर तेच येणार आहे. चला क्वेश्चन नोट करा. सो काही क्वेश्चन्स लॉजिक बेस आन्सर द्यायचे आहेत डायरेक्टली, ते कॅल्क्युलेट करून पण लागल्यास एक अर्धा क्वेश्चन आपण पाहूया. दी डायरेक्शन कोसाइन ऑफ लाइन. पाहता कंडिशन सांगितली आहे. The direction cosine of line which bisect the angle between positive direction of y and z axis. y and z axis ला ती लाईन बायसेक्ट करते पॉझिटिव्ह डायरेक्शन. पॉझिटिव्ह डायरेक्शन म्हणजे ही, कारण की ह्या लाईन निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये पण ड्रॉ करता येतात. ह्या साईडला y मायनस राहील. ठीक आहे, जी लाईन आहे ती y and z ॲक्सिसला बायसेक्ट करते. पहा, हा अँगल आणि हा अँगल, आता पहिली गोष्ट बायसेक्ट असल्यामुळे सेम झाला. हा किती असतो? 90 डिग्री. मग आता सांगा काय झाला? 90चा हाफ किती झाला? 45. बट कोण असेल अल्फा बीटा गॅमापैकी? अँगल बिटवीन लाईन अँड वाय ॲक्सिस इज अ बीटा 45, गॅमा 45. कोण अननोन आहे? आता ज्याचं कनेक्शन नाही तो किती असतो? हे तुम्ही कॅल्क्युलेट पण करू शकताय. जो फॉर्म्युला मी दाखवला त्या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग जर तुम्ही याच्यात व्हॅल्यू प्लेस केला तशी गरज पडत नाही. हा आपल्याकडं फॉर्म्युला आहे, कॉस स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर बीटा, कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. जर अल्फा बीटा गिवन आहे तर डायरेक्टली गॅमाचा आन्सर भेटून जातं. लागलं चेक करायचं तर पहा, बीटा किती? अल्फा आणि बीटा. बीटा आहे 45, कॉस 45 किती असतो? 1/√2. 1/√2चा स्क्वेअर मी आता डायरेक्ट नोट करतो आहे. हा पण 1/√2चा स्क्वेअर इज इक्वल टू 1. कॉस स्क्वेअर अल्फा ॲज इट इज, हाफ प्लस हाफ किती झाला? 1. हा 1 आहे, त्या साईडला शिफ्ट केला तर 1 - 1. सो कॉस स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 0. कॉस 0 कधी असतो? कधी असतो? 90 डिग्री. सो अल्फा बाय डिफॉल्ट 90 डिग्री. तर आता ॲक्च्युली ठीक आहे, हे करण्याची गरज नसते, बट आपल्याला विचारलं होतं एल इज इक्वल टू कॉस अल्फा, एम कॉस बीटा, एन कॉस गॅमा. आन्सर आलेत. फक्त अल्फा बीटा गॅमा आम्ही डायरेक्ट प्लेस करतोय. अल्फा इज अ 90 डिग्री, कॉस 90 किती असतो? 0. बीटा इज अ 45,
1/√2 आणि हा पण किती असेल 1/√2. सो असा ऑप्शन जो 0 पासून स्टार्ट झाला आहे 1/√2 1/√2. डायग्राम फक्त ड्रॉ करणार, कारण की डायग्रामनी समजून जातं काय गिवन आहे. त्यासारखाच क्वेश्चन आहे. सो डायरेक्ट पण आन्सर आपण देऊ शकतो. Now if a line make angle pi/6 that is 30 and pi/3 60 with x and y axis, x and y axis सोबत अँगल क्रिएट होतोय, म्हणजेच ती लाईन ह्या ठिकाणी असली पाहिजे. ठीक आहे. x ॲक्सिस सोबत 30, y ॲक्सिस सोबत 60. ठीक आहे. ही लाईन आहे. एक्स ॲक्सिस सोबत जो अँगल आहे दॅट इज अल्फा pi/6 अँड बीटा pi/3, त्याला 60 म्हणू शकतो आपण, आणि हा 30. चला याचं काम झालंय. काय सांगितलं आता, देन अँगल मेड बाय द लाईन विथ झेड ॲक्सिस. एक तर कॅल्क्युलेट करा, कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही, आत्ताच आपण आधी पण पाहिलं. सो अँगल विथ झेड ॲक्सिस कुठलंही कनेक्शन नाही आहे. सो ज्याचं डायरेक्ट कनेक्शन नसेल तो किती असतो हे तुम्ही कॅल्क्युलेट करून पण चेक करू शकता. ठीक आहे. डायरेक्ट 90 डिग्री. डायग्राम ड्रॉ करा. मी फक्त रफली तुम्हाला दाखवून देतो. असं स्ट्रक्चर होतं. कॉस स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर बीटा, कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. आपल्याला गॅमा फाइंड करायचा होता. अल्फा किती होता 30. कॉस 30 असतो √3/2. √3/2चा स्क्वेअर असतो 3/4. ठीक आहे. आता डायरेक्ट नोट केला आहे. कॉस बीटा 60. कॉस 60 असतो 1/2. 1/2चा स्क्वेअर आहे 1/4. कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. पाहता याचा आन्सर पण काय येतं 3 + 1 4/4. कॉस स्क्वेअर अल्फा गॅमा इज इक्वल टू 1. सो कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1 - 1. कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 0. गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. 0 आला आहे परत. म्हणजे त्याची गरज नाही आहे. जर इन केस फाइंड केलं तर तुम्हाला आन्सर भेटून जाईल. नेक्स्ट वन. डायरेक्ट आन्सर नोट करू शकता. द डायरेक्शन कोसाइन ऑफ लाइन. सो डायरेक्शन कोसाइन म्हटलं तर L
कॉस अल्फा, कॉस बीटा, ठीक आहे, याच्याने आन्सर येणार आहेत. डायरेक्शन कोसाइन ऑफ लाइन विच लाइज ZOX, इथे ओ आहे ओरिजिन, ZOX या प्लेनमध्ये लाईन आहे. मेक एन अँगल 30 डिग्री विथ Z ॲक्सिस, 30 डिग्री विथ Z ॲक्सिस अँगल क्रिएट होतो आहे. ठीक आहे, पाहता ही Z ॲक्सिस आहे, ही लाईन Z ॲक्सिस सोबत 30 डिग्रीचा अँगल क्रिएट करते. सो टेल मी काय गिवन आहे इन टर्म ऑफ अल्फा बीटा गॅमा. Z ॲक्सिस आहे, गॅमा किती आहे 30 डिग्री. जर गॅमा 30 आहे तर पाहता हा प्लेन दिलेला आहे XOZ, म्हणजे लाईन ह्या प्लेनमध्ये आहे, हा 90 डिग्री राहतो. 90 डिग्रीमधनं 30 गेला तर अँगल बिटवीन एक्स ॲक्सिस अँड लाईन दॅट इज कॉल्ड ॲज अल्फा. अल्फा असला पाहिजे 60 डिग्री. ठीक आहे, टोटल 90 असतो. बस यांचं झालं रिलेशन. आता एक अननोन आहे, तो फाइंड करायची गरज नसते, आता ओरली आपण आन्सर देऊ शकतो. सो टेल मी अँगल बिटवीन वाय ॲक्सिस अँड लाईन दॅट इज अ बीटा. विदाउट रिलेशन आहे ना, आता याचं आता कनेक्टिव्हिटी, याचं रिलेशन या दोघींसोबत होतं. हा विदाउट आहे म्हणजेच किती डिग्री 90 डिग्री. ठीक आहे, नाव सो आन्सर कॉस अल्फा, अल्फा इज अ 60, कॉस 60 असतो 1/2. कॉस बीटा, बीटा इज अ 90 डिग्री 0. and cos gamma 30, cos 30 is a √3/2. So √3/2 लास्टला आहे, स्टार्टिंग 1/2 पासून आहे. दॅट इज ऑप्शन. Next question. Question है the direction cosine of line. So direction cosine म्हणजेच L M as well as N, सर्वांचा आन्सर तुम्हाला 1/c गिवन आहे. सो विचारलंय ऑप्शनच्या अकॉर्डिंग सी चं रिलेशन भेटणार आहे. सो डायरेक्शन कोसाइनसाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे L² M² N² इज इक्वल टू 1. सो L² 1/c². ठीक आहे, ऑल एलिमेंट आर सेम. सर्वांचा बेस सेम झाला, c², c², c². फक्त इथे आता 1 + 1 + 1. सो 3 / c² इज इक्वल टू 1. 3 इज इक्वल टू c². c इज इक्वल टू ± √3. ठीक, विंडो ओपन करून घ्या.
नेक्स्ट क्वेश्चन. A line make angle alpha beta gamma with coordinate axis. Then gamma is equal to आपल्याला विचारलं आहे आणि एक इक्वेशन गिवन आहे अल्फा प्लस बीटा इज 90 डिग्री. सो आपल्याकडं एल स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू 1 आहे. सो याचंच मिनिंग आहे कॉस स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर बीटा कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. देन ह्यामध्ये गॅमा आपल्याला अननोन आहे म्हणजे ह्या टर्मचं कनेक्टिव्हिटी असली पाहिजे. त्यासाठी त्यांनी अल्फा प्लस बीटा गिवन आहे. पाहता याच्यात कनेक्ट करता येईल अल्फा प्लस बीटा. तर ओनली मी बीटाला असं नोट करू शकतो 90 डिग्री मायनस अल्फा म्हणजे बीटा इन टर्म ऑफ अल्फा नोट करता येईल. जर मी अल्फा नोट केला तर अल्फामध्ये इक्वेशन येईल. सो कॉस स्क्वेअर अल्फा ॲज इट इज कॉस स्क्वेअर बीटा बीटाची व्हॅल्यू आहे 90 डिग्री मायनस अल्फा आणि याचा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. So cos square alpha as it is. So tell me allied angle. allied angle च्या अकॉर्डिंग 90 डिग्री इथे असतो 90 डिग्री. मायनस म्हटलं तर फर्स्ट क्वाड्रंट फर्स्टमध्ये सर्वच पॉझिटिव्ह राहतात. बट 90 डिग्री म्हणजेच वाय ॲक्सिस म्हणजे चेंज. सो चेंज म्हटलं तर काय होऊन साईन कॉसचा साईन म्हणजे ही टर्म काय असेल साईन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 1. आन्सर झालं कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साईन स्क्वेअर अल्फा 0 की 1 1. सो फायनली 1 प्लस कॉस स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 1. सो ओनली कॉस स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 0. सो अल्फा इज इक्वल टू अगेन 90 डिग्री भेटतोय. कॉस कधी 0 असतो 90 डिग्री. सॉरी याच्यात गॅमाचं स्ट्रक्चर होतं गॅमा इज इक्वल टू 0. याच्यात तुम्ही लॉजिकच्या अकॉर्डिंग पण कनेक्ट करू शकता. जर अँगल अल्फा आणि बीटाचा दिलेला होता म्हणजेच गॅमा काय होता 90 डिग्री असली ठीक आहे म्हणजेच काहीच न करता ते आन्सर तुम्ही मॅच करू शकता. क्वेश्चन आहे आवाज यायला नको. The direction ratio of line perpendicular to the line having direction ratios. So हे स्ट्रक्चर आत्ताच आपण स्टार्टिंगला सॉल्व केलं. इफ लाइन इज अ परपेंडिकुलर टू टू लाइन्स ओके L1 L2. जर एक लाइन परपेंडिकुलर आहे 2 लाइन्सला तर त्या लाइनचे वेक्टर इक्वेशन किंवा डायरेक्शन रेशो गिवन असतील यांचे तर डायरेक्ट डायरेक्शन रेशोचं इक्वेशन तुम्हाला भेटू शकतं. ओके इट विल बी ऑप्टेन विथ द हेल्प ऑफ क्रॉस प्रोडक्ट L1 L2. परपेंडिकुलर असेल तर त्याच्या अकॉर्डिंग ते ऑप्टेन होतं.
नाव सो आपल्याला त्यांनी सांगितलं डायरेक्शन रेशो ऑफ लाईन परपेंडिक्युलर टू द लाईन हॅव्हिंग द डायरेक्शन रेशो. म्हणजे आता डायरेक्टली तुम्ही L1 L2 नोट करू शकताय. पहा L1 असलं पाहिजे 2i + 3j + k. L2 1i 2j + k. आणि परपेंडिक्युलर क्रॉस प्रोडक्ट म्हणजेच डिटर्मिनंटनी सॉल्व करतात. सॉल्व करा डिटर्मिनंट. सो n बार इज इक्वल टू L1 क्रॉस L2. वेक्टर n इज इक्वल टू, आत्ताच आपण एक क्वेश्चन युनिट वेक्टर बेस पाहिला होता परपेंडिक्युलरचा. टू 3 1 1 2 1. सॉल्व करायचं आहे. वेक्टर n भेटून जाईल. 3 - 2 j कॅप 2 1 k कॅप 4 3. सो याचा आन्सर भेटतंय वेक्टर n 1 - j and k. सो जर हे डायरेक्शन रेशो होते या लाईनचे तर यांचे पण डायरेक्शन रेशोज भेटले पाहिजे. सो डायरेक्शन रेशो ABC 1 - 1 1. ठीक आहे, आन्सर असलं पाहिजे. आता ह्यासारखाच एक क्वेश्चन आहे ज्याच्यात डायरेक्शन रेशो न विचारता डायरेक्शन कोसाइन विचारला आहे. हाच क्वेश्चन आहे असं समजून घ्या. तो फक्त नंबर चेंज आहे. तर ती प्रोसेस फक्त मी याच्यातच सांगतो कारण की हे पूर्ण रिपीट होईल. ठीक आहे. डायरेक्शन रेशो माहीत असतील ABC तर डायरेक्शन कोसाइनचा फॉर्म्युला आपल्याकडं सांगा काय असतो. डायरेक्शन कोसाइनसाठी डायरेक्शन कोसाइन L इज इक्वल टू A डिवाइड बाय √ A स्क्वेअर + B स्क्वेअर + C स्क्वेअर. आता Lची व्हॅल्यू भेटली. A 1 डिवाइड बाय √ यांचे स्क्वेअर आहे. सो 1 + 1 + 1. ठीक आहे, डायरेक्ट किती येईल 3. मग आता हे सेम फॉर्म्युला एमसाठी आहे फक्त इथे B/√√ ॲज इट इज आहे. एनसाठी पण सेम आहे. C डिवाइड बाय √ हे स्ट्रक्चर. सो फायनली एमचा आन्सर असलं पाहिजे -1/√3. एन असला पाहिजे 1/√3. जर इन केस डायरेक्शन कोसाइन विचारला असता तर हे आन्सर आलं असतं. आता ह्याच्यात फक्त नंबर चेंज आहेत त्याच्या अकॉर्डिंग आन्सर आलं पाहिजे. म्हणजेच फक्त मी दाखवून देतो आहे पाहिजे दी डायरेक्शन कोसाइन ऑफ लाईन विच परपेंडिक्युलर टू द लाईन हॅव्हिंग डायरेक्शन रेशोज. पहा आता डिवाइडमध्ये पाहिलं का √A² B² C² आहे. ठीक आहे. त्याच क्वेश्चनमध्ये एक बाजूला डायरेक्शन कोसाइनचे स्ट्रक्चर नोट करून घ्या एक्स्ट्रा फक्त. आल्सो फाइंड इथे नोट करा. जर त्याचे ऑप्शन राहिले असते तर हे ऑप्शन राहिले असते.
क्वेश्चन नोट करा. A line make angle 45. लास्ट क्वेश्चन आहे, नोट करा याच्यातलं. लाइन मेक एन एंगल 45 डिग्री विथ एक्स एक्सिस and congruent angle with y and z axis. सो जी लाइन आहे 45 अँगल विथ, हे जे स्ट्रक्चर आहे याच्यासोबत अल्फा आपल्याला गिवन आहे 45 डिग्री. आता हे कुठे लाईज करते हे नाहीच माहिती आहे, कोणत्या प्लेनमध्ये लाईज करतो हे आपल्याला माहीत नाही. बट त्यांनी हा जो अँगल गिवन आहे बीटा अँड गॅमा, हा गॅमा अँड बीटा हे दोघे अँगल सेम सांगितले आहेत. कॉन्ग्रंट म्हटलं तर सेम. ठीक आहे. सो हे दोघी सेम आहेत, म्हणजेच याचं मिनिंग आहे तुम्ही याला बीटा पण म्हणू शकताय, त्याला गॅमा पण म्हणू शकता, दोघी इक्वल आहेत. सो आपल्याकडं इक्वेशन आहे कॉस स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर बीटा, कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1, ज्यामध्ये अल्फा माहीत आहे, कॉस स्क्वेअर 45 आणि हे दोघी सेम आहे. कॉस स्क्वेअर बीटा, कॉस स्क्वेअर बीटा, दोघांना मी बीटाच नोट केलं आहे सेम असल्यामुळे. सो कॉस 45 असतो 1/√2चा स्क्वेअर, 1/√2चा स्क्वेअर 2, 1/2. कॉस स्क्वेअर बीटा 2 टाइम्स झाला इज इक्वल टू 1. So 2 cos square beta is equal to 1/2. 2 cos square beta is equal to half. Cos square beta is equal to 1/4. So cos beta is equal to plus minus 1/2. चेक करा, cos बीटा आला आहे अँड बीटा इथे दिलेलं आहे कॉन्ग्रंट अँगल. कोण कॉन्ग्रंट आहे? वाय अँड झेड ॲक्सिसमध्ये, म्हणजे बीटा आणि गॅमा. सो बीटा आणि गॅमा सेम असल्यामुळे याचंच मिनिंग आहे की याला जाता आपण कॉस गॅमा पण म्हणू शकतो आहे. सो कॉस गॅमा आणि कॉस बीटाची व्हॅल्यू आली, आणि एक तर ऑलरेडी गिवन होती कॉस 45, एक गिवन होतं कॉस अल्फा दॅट इज अ 45 1/√2. पहा हे आन्सर आहे, 1/√2 स्टार्टिंग होईल अल्फाची. पहा आपला आन्सर 1/√2 प्लस मायनस 1/2 प्लस मायनस 1/2 हे आन्सर असलं पाहिजे. फक्त आता देताना ऑप्शन चेक करा. फर्स्ट ऑप्शन 1/√2 आहे फिक्स दोघांपैकी. हां, सेकंडमध्ये 1/2 1/2च आहे. आता 1/2 1/2 म्हटलं तर ऑप्शन सी आणि ए, आणि प्लस मायनस असल्यामुळे या साईडला मायनस पण असले पाहिजे. चेक करा कोणतं मॅच होतं आहे. ऑप्शन सी, कारण की यामध्ये प्लस मायनस आला आहे, हा सेम असला पाहिजे. ठीक आहे, हे कंप्लीट करा.